हालेलुया. धन्यवाद येशू. आजचा विषय आहे गेत्सेमने बागेपासून ते वस्तंभावर प्रवेशूला खेळले. या 24 तासामध्ये जे काही 3 घटना घडल्या आहेत त्याविषयी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम 3 शिष्यांना प्रभू येशूने गेत्सेमने बागेत प्रार्थना करण्यासाठी घेऊन गेले. मत्ते 26:27. आणि शिष्य होते पेत्र, योहान आणि याकूब. मार्क ह्याचा 10वा अध्याय 35 वचन या ठिकाणी लिहिलं आहे. 3 वेळेस येशू प्रभूने एकच प्रार्थना केली. तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओनवून प्रार्थना करू लागला, हे माझ्या पित्या, शक्य असेल तर हा दुःखाचा प्याला माझ्यापासून जाऊ दे, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशूने 3 वेळेस केली आहे. मत्ते ह्याचा 26वा अध्याय 39 वचन. 3 वेळेस येशू शिष्यांकडे आला तेव्हा 3 वेळे ते झोपी गेले आहे असे आपल्याला आढळते. मत्ते ह्याचा 26वा अध्याय आणि 40व वचन 43-46. 3 वेळा पेत्राने येशूबरोबर नाकारले. 26 आणि 69 वचन. 3 मुख्य लोकांनी येशूचा न्याय निवाडा केला. मुख्य याजक पिलात आणि हेरोद यांनी प्रभू येशूचा न्याय केला. लूक ह्याचा 22वा अध्याय 66, 71, 23, 1-12. 3 वेळा पिलाताने येशूला सोडून देण्याचा प्रयत्न केला. लूक 23:22. पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, का या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे, मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्या विरुद्ध काहीच आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो. लूक 22:23. 3 भाषांमध्ये येशूच्या वस्तंभावरची पाटी लिहिलेली होती आणि पिलाताने एक फलक लिहून तो वस्तंभावर लावला. यहुदाचा राजा नासर येशू असे लिहिले होते. येशूला वस्तंभावर खिळे होते. ते ठिकाण नगराच्या जवळ होते म्हणून पुष्कळ यहुद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी, ग्रीक भाषात लिहिलेला होता. योहान 19:19-20. 3 स्त्रिया मरिया नावाच्या येशूच्या वधस्तंभावर जवळ उभ्या होत्या. येशूची आई मरिया, त्याची मावशी क्लेपाची पत्नी मरिया आणि मगदलिया नगराची मरिया या उभ्या होत्या. योहान 19:25. 3 तास येशू वधस्तंभावर असताना दुपारी 12 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता. मत्ते 27:45. 3 तास येशू वधस्तंभावर जिवंत होता. मत्ते 27:50. 3 खिळे येशूच्या शरीराला ठोकले होते. 2 हाताला एक, 2 पायांच्या पंजाच्या मधोमध एक असे 3 खिळे ठोकले होते. योहान 20:25. 3 झाडाचा उल्लेख वस्तंभाच्या ठिकाणी येतो. पहिला उल्लेख म्हणजे ज्या झाडाचा बनवलेला क्रॉस पाईन झाडाचा होता, शास्त्र अभ्यासकर्त्याच्या माहितीनुसार. दुसरा उल्लेख म्हणजे काट्याचा मुकुट, हा काटेरी झाडापासून बनवला. तिसरा उल्लेख म्हणजे ज्या काठीने आम येशूच्या तोंडाला लावले ती काठी आजोबाची काठी होती. योहान 19:2, 17 आणि 29 वचन. 3 गुन्हेगाराचा उल्लेख प्रामुख्याने येतो. पहिला बरंबा आणि 2 वस्तंभावरील येशूच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक. 3 वेळा येशू वस्तंभावर असताना त्यावेळी 3 वेळा स्वतःला उद्देशून बोलतो.
माझ्या देवा तू माझा त्याग का केला? मार्क 15:34. मला तहान लागली आहे. योहान 19:28. मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. लूक 23:46. 3 वेळा देवाचा उल्लेख प्रभू येशू करतो. येशू म्हणाला, हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. लूक 23:34. मग 3 वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, एलोही एलोही लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? मार्क 15:34. येशू मोठ्या आवाजात ओरडला, हे पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडून दिला. लूक 23:40. 3 वस्तंभ कवटी म्हटलेल्या ठिकाणी होते आणि दुसरे 2 जण अपराधी होते. त्यांनीही त्यांना त्यांच्यावर जीव मारण्यास नेले. आणि जेव्हा ते गुन्हेगारासोबत कवटी मुल्या ठिकाणी आले, तेथे त्याने त्यास व त्याच्या अपराध्यात एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे वस्तंभावर खेळले. लूक 23:32. 3 व्यक्तीचा खूप महत्व आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा जसे त्रिएक आहे, त्यामुळे 3 गोष्टी या खूप महत्वाच्या आहेत. देवाच्या आणि मानवाच्या मध्ये जो पापामुळे दुरावा झाला, तो दुरावा प्रभू येशूने म्हणजे तिसऱ्या व्यक्तीने मध्यस्थी करून दूर केला. देवाचा आणि मानवाचा समेट प्रभू येशूने करून दिला. पवित्र शास्त्रामध्ये आपण जर पाहिले तर देव मनुष्यांना स्वतःचे संकल्प सांगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या सेवकाची तो निवड करायचा. देव त्याच्या लोकांना मार्गदर्शन करत होता. देवाच्या आणि मानवाच्या मध्ये तिसरा व्यक्ती हा देवाचा सेवक किंवा देवाचा याजक किंवा देवाचा संदेष्टा म्हणून हे कार्य देव करत होता. पूर्वी लोक देवाचे नाव घेताना असे प्रार्थना करत होते की अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, असा हा उल्लेख प्रार्थनेद्वारे करत होता. अनुवाद 30 आणि 20 अध्याय. एलिया देखील प्रार्थना करताना म्हणतो, अब्राहम, इसाकाच्या देवा. पहिले राजे आणि 18 आणि 36 या वचनामध्ये दिले आहे. आपण आता ह्या वस्तंभाविषयी नाही तर दुसऱ्या ठिकाणी 3 विषय जे आले आहेत त्याविषयी आपण पाहूया. योना जसा 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहिला. मत्ते 12:40. येशू मरणातून 3ऱ्या दिवशी उठला, पण तो येथे नाही, कारण तो म्हणाला होता त्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्यास मरणातून उठवण्यात आले आहे, आणि या जेथे त्या ठेवले होते ती जागा पहा. मत्ते 28:6. 3 शिष्यांनी प्रभू येशूला नाकारले किंवा अविश्वास दाखवला. 3 शिष्यांचा उल्लेख प्रामुख्याने येतो. पहिला यहुदा, येशूला धरून देणारा, मत्ते 26:47-38 वचन. दुसरा सिमोन पेत्र, येशूला 3 वेळेस नाकारणारा, मत्ते 46 आणि 69 आणि 75 वचन. तिसरा म्हणजे दुमुट मधल्या थोमा, ह्याने प्रभू येशूवर विश्वास टाकला. तो त्यांना म्हणाला, मी त्याच्या हातात खिळ्याची खून बैठल्याशिवाय, खिळ्याच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही. योहान 20:24-25. आता या ठिकाणी 5 व्यक्तीविषयी मी वचन आहे. ते म्हणजे 5 व्यक्तींनी कबूल दिली आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा निर्दोष होता. 5 व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी चांगल्या प्रकारे केला आहे. पहिला यहुदा, मी निर्दोष जीवाला धरून पाप केले आहे, मत्ते 27:4. दुसरी व्यक्ती पिलाताची पत्नी, त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, मत्ते 27:19. तिसरा व्यक्ती पिलात, तो म्हणजे येशूच्या ठाई, तो म्हणतो येशूच्या ठाई काही दोष मला सापडला नाही, लूक 23 आणि 22.
चौथा व्यक्ती म्हणजे तो गुन्हेगार. वस्तंभावरील गुन्हेगार म्हणतो, येशूने काही अयोग्य केले नाही अशी तो कबुली करतो. लूक 23:41. आणि पाचवा शताधिपती खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. लूक 23:48. 3 हा आकडा देखील एक परिपूर्णतेचा आकडा मानला जातो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही त्याच्या संबंधाने शास्त्रामध्ये आहे ते सर्व काही पूर्ण केले. आमीन. धन्यवाद येशू. पिता, पुत्र, पवित्रच्या नावाने ही प्रार्थना करतो. आमीन. आमीन. हालेलुया.